आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कृष्णाचे अवतार होते असं आम्ही भागवतामधून नेहमी सांगतो. कारण आज सगळ्या जगामध्ये सगळ्यांना कृष्ण सगळ्यांना कळालेला आहे, परंतु आजही आपण या स्टेजवर इतकं ब्रह्मविद्येचं तत्वज्ञान चालू असताना माझ्या दुधात नाही ग पाणी अशा गवळणी म्हणत असतो. आणि म्हणतो भगवान गोपाल कृष्ण परमात्मा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आम्हाला कळण्याची गरज आहे. जो भगवान कृष्ण परमात्मा, जो भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आम्हाला कळण्याची गरज आहे, त्या समजून घेण्याची गरज आहे. त्याच्या ज्या लीळा आहेत, त्याच्या ज्या लीळांच्याकडे बघणं, त्या लीळांच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन, सर्वज्ञांची नजर, गोपाल कृष्णांची नजर आम्हाला समजण्याची अत्यंत गरज आहे. ईश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं विभुं. वंदे श्री चक्रधरं विभुं. श्री गोपाल कृष्ण. छानपैकी आज आपलं जेवण झालेलं आहे, त्याच्यामुळे आवाज तुमचा रिटर्न येत नाही मला. आणि हा ठीक आहे. एकदा मी कीर्तनकार आणि प्रवचनकार भागवतकार असल्यामुळं मला तुमचा प्रतिसाद आल्याशिवाय काय बोलावं हे कळणार नाही, आणि म्हणून तुमचा एकदा मला आवाज पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांनी एकदा श्री गोपाल. 25% जमलंय, 100% जमल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला मी आता. कारण बऱ्याच वेळा माझं नाव पुकारलं गेलं, मागं ओढलं गेलं, त्याच्यामुळं आता काही प्रश्नच नाही. आजच्या या व्याख्यान मालेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक, त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्ञानपीठावर बसलेली सर्व वंदनीय, पूजनीय, परमश्रद्धेय, प्रातस्मरणीय सर्व संतगण, परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय श्री इंगोलीकर बाबा, ज्यांच्या हातामध्ये या कार्यक्रमाचं सूत्र आहे, असे परमश्रद्धेय व्याख्यान महर्षी, सुप्रसिद्ध वक्ता, आदरणीय परमश्रद्धेय महंत श्री दत्तराज बाबाजी, परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय, ज्यांच्या नावात काटे आहेत पण चेहरा गुलाबासारखा आहे. काय माणसं तुम्ही सगळे, लगेच तुमच्या लक्षात आलं. माझे ज्येष्ठ गुरुबंधू, परमपूजनीय, परम श्रद्धेय आचार्य श्री काटे बाबाजी, ब्रह्मविद्येचे गाढे अभ्यासक आणि ज्यांची सुमधुर आणि उत्कृष्ट महानुभाव पंथामध्ये चिंतनी होते, ते माझे ज्येष्ठ धर्मबांधव, परमपूजनीय, परमादरणीय श्री दादेराज बाबाजी, माझे ज्येष्ठ गुरुबंधू, परमपूजनीय, परमश्रद्धेय आचार्य श्री वैरागी बाबाजी, परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय श्री दत्तराज बाबाजी शास्त्री, परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय शिरपूरकर बाबाजी, परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय श्री गाझियाबादकर बाबाजी, परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय कीर्तनकार माझे मित्र श्री रमेशराज दादाजी शास्त्री, परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय फुलंब्रेकर बाबाजी, परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय लीळा चरित्राचे उत्कृष्ट असे संपादक असलेले आणि ज्यांनी आमच्यासाठी एक उत्कृष्ट लीळा चरित्र ज्यांनी आम्हाला दिलं, ते परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय श्री राजधर दादाजी महानुभाव. त्याचप्रमाणे ज्यांचं महानुभाव पंथामध्ये उत्कृष्ट गीता प्रबोधनाचं कार्य चालतं चॅनलच्या माध्यमातून, ते परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय श्री विश्वजित दादाजी. या कार्यक्रमाचे पाठांगण असलेले माझे स्नेही, परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय श्री भगवानदास दादाजी.
त्याचप्रमाणे परमपूजनीय परम आदरणीय महिला मंडळांचं उत्कृष्ट संचलन व्यवस्थापन करत असलेल्या काबरानगर महानुभाव आश्रमाच्या संचालिका परमश्रद्धेय आचार्या तपेश्विनी मंगलाताईजी, उत्कृष्ट सामाजिक कार्य करत असलेले नाशिक येथील आदरणीय परमश्रद्धेय श्री मते दादाजी, सगळ्यांचीच नावं घ्यावीशी वाटतात परंतु ते एक पारायणच होऊन जाईल आणि म्हणून इथं थांबतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. अतिशय सुंदर असे दोन वक्त्यांनी या ठिकाणी आपल्याला विचार मांडलेले आहेत आणि या दोघांच्या या भाषणामधून, दोघांच्याही व्याख्यानातून देव आई होते, देव बाप होते, देव माय होते, आधार होते, अशा प्रकारच्या लीळा त्यांच्या निरूपणातून, त्यांच्या व्याख्यानातून आलेले आहेत. सकाळच्या कार्यक्रमामध्ये मी बाबांचं जे व्याख्यान ऐकत होतो, आचार्य श्री मोठे बाबांचं, आमच्या नांदेड जिल्ह्याचं भूषण असलेले उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर श्री मोठे बाबा, ज्यांच्या व्याख्यानामध्ये, ज्यांच्या भाषेमध्ये जबरदस्त अशी ईश्वरीय कृपा असल्यासारखं अतिशय अमृतवाणीनं पाझरणारं ते तत्वज्ञान मी सकाळी काल ऐकलं आणि तृप्त झालो. आणि अशा दररोज तुम्ही तृप्त होत असलेल्या सर्व भावंडांना आणि माझ्या बहिणींना मी काय वाढावं? तुम्ही तृप्त झालेला आहात आणि तृप्त झालेल्या माणसांना आणखी काय वाढावं? दररोज तुम्हाला गीता ऐकायला मिळते, दररोज तुम्हाला नरविलाप स्तोत्र ऐकायला मिळतं, दररोज तुम्हाला थोरल्या प्रकरणावरील विविध प्रकारचं चिंतन ऐकायला मिळतं. आणि अशा तृप्त झालेल्या माणसांना, ज्यांनी पुरणपोळीचं जेवण केलं, अशा माणसांना पुन्हा जेव्हा म्हटलं तर ते म्हणतील तुमच्या वायरी ढिल्ल्या झाल्या काय, असं म्हणतील. कारण तुम्ही तृप्त झालेला आहात आणि तृप्त झालेल्या माणसांना काय वाढायचं असतं? तुकोबांच्या एका अभंगामध्ये असं त्यांनी म्हटलं, एका कार्यक्रमामध्ये बऱ्याच बाया जमलेल्या होत्या लग्नामध्ये, आणि लग्नामध्ये बाया सगळ्या जमलेल्या होत्या. कार्यक्रमामध्ये त्या लग्नामधली जी मेन बाई होती, वरमाई, ती प्रत्येक बाईला काहीतरी काम सांगायची, काहीतरी व्यापार सांगायची. आता शेवट उशिरा आलेली माझ्यासारखी एक आत्याबाई आली आणि तिला लगनघरच्या बाईनं सांगितलं, आत्याबाई जरा बघा ना भात शिजला का. आता आत्याबाई जरा बघा ना भात शिजला का म्हटल्यावर आता ती भात पाहायला गेली, पण ती फुगून गेली की तिला असं वाटलं एवढ्या वयामध्ये मला सांगितलं भात बघ. ती भात गेली, पाहिलं तर शिजलेला होतं, पण तिला वाटलं मला म्हणली मग मी काहीतरी सांगितलं पाहिजे का नाही, म्हणून ती म्हणली आणखी जरा जाळ घाला. आणखी जरा जाळ घाल्यावर काय होतं, घातल्यावर तुकोबा म्हणाले शिजल्यावरी जाळ वाया जाते मूळ. तुम्ही तृप्त झालेल्या माणसांना, तृप्त झालेल्या सगळ्या या ईश्वराच्या राजहंसांना माझ्यासारख्या पामरानं काय वाढावं आता. आणि म्हणून दुपारी निघून जात होतो, चाललो होतो, परंतु बाबा म्हटले नाही गड्या तुला थांबावंच लागेल. आणि म्हणून आचार्यांचा आशीर्वाद, आचार्यांची प्रसन्नता, आचार्यांचा वरदहस्त व आचार्यांनी दिलेला आदेश, तो व्यापार समजून मी या ठिकाणी उभा राहिलो. माय बाप हो, सकाळी आपण गीता ऐकतो, माफ करा, दुपारच्या सत्रामध्ये आपण गीता ऐकतो आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण महावाक्य ऐकतो आणि दुपारी सायंकाळी तुम्ही धर्मसभा व्याख्यान सत्र ऐकतात. तिन्ही टायमाला तीन वेगवेगळ्या प्रकारचं जेवण, तीन प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं पाळं तुम्हाला चालू आहे. कार्यक्रम जेवत असताना कोणीतरी म्हटलं आज पुन्हा सगळं जेवण झाल्यावर पुन्हा पाळा आहे. आता नाव नाही सांगत मी कुणाचं ते. आणि म्हणून हे सुंदर असं पाळं तुम्हाला भेटत आहे, आणखी मी पाळं काय वाढणार आहे. आणि म्हणून ज्या भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी जे असं अनमोल असं तत्वज्ञान आम्हाला सांगितलं, त्या तत्वज्ञानाचा विचार मांडत असताना विश्वनाथ व्यास बाळापूरकरांनी आपल्या ज्ञानप्रबोध ग्रंथामध्ये सुंदर अशा ओवीनं सांगितलं, अमृतमय पवित्रे रमणीय रूपे विचित्रे भव मोचके चरित्रे रावळीची. अरे अमृतासारखी ती गोड आहेत, ती पुन्हा 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 आपल्याला ऐकावी वाटते.
आणि म्हणून त्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं तत्वज्ञान जो वेदांना कळाला नाही, जो आगमांना कळाला नाही, जो उपनिषदांना कळाला नाही, साई शास्त्र 18 पुराण जिथं श्रमले शांत झाले, असा तो अवर्णनीय शब्दांच्या पलीकडे असलेला भगवान परमात्मा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आणि त्या परमात्म्याचे विचार आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. मी येता येता विचार केला की बाबांनी सकाळी थोरलं महावाक्य आम्हाला सांगितलं, थोरलं प्रकरण आम्हाला सांगितलं, आणि दुपारच्या वेळी मात्र बाबांनी आम्हाला गीता सांगायला सुरुवात केली. मी विचारात पडलो की बाबांनी गीताच का निवडली असावी. मी बराच वेळ विचार करत बसलो की गीताच का बाबांनी निवडली असावी. दुसरे सगळे साहित्य असताना सुद्धा हेच का सांगितलं, गीताच का निवडली. आणि म्हणून त्या विषयावर मी थोडंसं चिंतन तुमच्या समोर मांडणार आहे. मी प्रवचनकार आणि प्रबोधनकार जरी असलो तरी तुमच्या सगळ्या मायबापांच्या आणि संतांच्या पायाची मी धूळ आहे. मज पामराशी काही तोरपण पायीची वाहन पायीवरी. आणि म्हणून माझा तो अधिकार नाही तुम्हाला निरूपण करण्याचा, माझी ती पात्रता नाही तुम्हाला निरूपण करण्याची. परंतु एक कथाकार कीर्तनकार कसा असतो, तो काय काय सांगत असतो, तो माणसांना रडवतो कसा, तो माणसांना हसवतो कसा, अशी एक उत्सुकता माणसाच्या मनामध्ये असते. आणि म्हणून आपण ऐकायला आलेलो असतो. नाहीतर चक्रधरांच्या लीळा कुणाला माहीत नाहीत, गोविंद प्रभूंच्या लीळा कुणाला माहीत नाहीत. या सगळ्या लीळा सगळ्यांना माहिती आहेत, परंतु सांगणारा वक्ता कोण्या कौशल्याने सांगत असतो ते ऐकण्याची आतुरता आमच्या मायमावल्यांना आणि आमच्या बांधवांना आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढा परिश्रम करत असलेली तुम्ही सगळी मंडळी, आणि म्हणून तुम्हा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे अहोरात्र परिश्रम करत आहेत, त्या तपस्विनी मावल्या ज्या पहाटे 3 वाजता उठतात, पहाटेचा पूजावसर, पहाटेची देवपूजा सगळं आटपून पुन्हा व्यापाराला बिलगतात, त्या मावल्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या ना पुरुष मंडळी. त्या माया मावल्यांच्यासाठी, त्या मुलांच्यासाठी, बाबांच्या सान्निध्यामध्ये असलेली जी लेकरं आहेत, ते गुणवान लेकरं आहेत. मी त्यांना जवळून अभ्यासले त्या लेकरांना. बाबांच्या त्या लेकरांच्याकडे बघितलं का त्यांची ती मेहनत, त्यांची ती अपार कष्टता, त्यांच्याकडे असलेली विनम्रता, ही बाबांच्या कार्याची पावती आहे. बाबांचं कार्य आहे त्या मुलांना घडवण्यामध्ये, त्यांना आदर्श बनवण्यामध्ये. एक महान पिढी बाबा तयार करतायत. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या लीळा सांगत असताना, भगवान श्री चक्रधर स्वामींच्या लीळा सांगत असताना शिरपूरकर बाबांनी अतिशय सुंदर अशी अनेक प्रकारची वेगवेगळे उदाहरणं दिलीत. काही चुकलं का? हो, जरा साऊंड सिस्टीम वाले बघा, तिकडे आवाज येत नाही. ठीक आहे. हो हो हो, बरं बरं, बोलू. आणि म्हणून सुंदर असा विचार आहे. फक्त रिटर्न मला मिळाला पाहिजे, तिकडे मोठा आवाज करायची गरज नाही, रिटर्नचा जो साऊंड आहे तो वाढला पाहिजे फक्त. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळा आणि तत्वज्ञानाचं निरूपण करत करत बाबा गीता आपल्याला सांगतायत. या दोघांची सांगड मला घालायची आज. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कृष्णाचे अवतार होते असं आम्ही भागवतामधून नेहमी सांगतो. कारण आज सगळ्या जगामध्ये सगळ्यांना कृष्ण सगळ्यांना कळालेला आहे. परंतु आजही आपण या स्टेजवर इतकं ब्रह्मविद्येचं तत्वज्ञान चालू असताना माझ्या दुधात नाही ग पाणी अशा गवळणी म्हणत असतो. आणि म्हणून तो भगवान गोपाल कृष्ण परमात्मा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आम्हाला कळण्याची गरज आहे. जो भगवान कृष्ण परमात्मा, जो भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आम्हाला कळण्याची गरज आहे, त्या समजून घेण्याची गरज आहे.
त्याच्या ज्या लीळा आहेत, त्याच्या ज्या लीलांच्याकडे बघणं, त्या लीलांच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन, सर्वज्ञांची नजर, गोपालकृष्णांची नजर आम्हाला समजण्याची अत्यंत गरज आहे. दुसऱ्या वक्त्यांनी सांगत असताना गोविंद प्रभू बाबा सांगितले, आणि गोविंद प्रभू बाबा वेडे पिशे होते. वेड घालण्या वेड्या जीवांचे देवच झाला वेडा. वेड्या जीवांचं वेड घालण्यासाठी देव आमचा वेडा झालेला होता. तो राहुळ होता, तो बाप होता, ते मंदिर होतं. कारण परमेश्वर हे खरोखर जीवाची आई आहे. तुम्ही म्हणता ना प्रार्थनेमध्ये, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव. म्हणता ना तुम्ही, देवा तू माझी आई आहे. अरे हो, खरंच आहे तो आई. गोविंद प्रभू बाबा खरंच आई होते. एका लेकराला खेळवण्यासाठी स्वामी जातात, गोविंद प्रभू बाबा जातात. ती बाई जी असते तिच्याजवळ घरामध्ये दुसरं कोणीच नसतं, आणि कुणी नसल्यामुळं लेकराला कोण सांभाळेल म्हणून वाट पाहत असते. गोविंद प्रभू बाबांची लीळा तुम्हाला माहितीये, मी लीळा लांबवत नाही. गोविंद प्रभू बाबा राहुळ जातात आणि त्या लेकराला सांभाळतात. दररोज जातात, 2-4 दिवसाआड जातात, सांभाळत असतात. एक दिवशी ते लेकरू कशानं तरी मेलं. त्याला स्मशानामध्ये पुरून सुद्धा आले. आणि दुसऱ्या दिवशी आमचे राहुळ, काय ती मूर्ती आहे, काय ती चेहऱ्यावर प्रसन्नता आहे, काय ते हसू आहे, आकाशाकडे बघत बघत. राजविधीने जेव्हा जातात ना, गगनाची वास बघतात, आकाशाकडे बघतात. माणसा आकाशासारखं झाला पाहिजेस तू. तुझं मन इतकं मोठं झालं पाहिजे, तुझं मन इतकं विस्तृत झालं पाहिजे, तुझं मन एवढं विशाल असलं पाहिजे की तुझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येक माणसाला तू माणूस आहे असं वाटलं पाहिजे. तू सगळ्यांना सामावून घेता आलं पाहिजे तुला. तू मोठ्या विचाराचा बन. तू संकोचित विचाराचा झालेला आहे. खरंच आजही आपण संकोचित विचाराचे आहोत. माझ्या पट्टीहून कोणी पाय लावून गेलं ना तर मला लय राग येतो. माझी चप्पल कोणी इकडूनची तिकडे नेली ना तरी मला राग येतो. आम्ही कथाकार नेहमी सांगत असतो, विनोद म्हणून सांगतो. सगळं तत्वज्ञान सांगत राहिलं तर तुम्हाला बोर वाटेल म्हणून थोडंसं मध्ये तोंडी लावतो मी. कधी कधी माणसांना खूप राग येतो, आणि असा राग येतो. मी एका ठिकाणी भागवत करत होतो, आणि भागवत चालू असताना एक बाई उठली, आणि उठता उठता तिचा पाय शेजारच्या बाईला लागला. तुमच्याकडं पाय लागल्यावर काय करतात मावशीबाई? असं करतात ना, मना लागणार तुले पाय, हे की नाही, माझा पाय तुला लागला असं म्हणतात ना. असं करतात फक्त, म्हणजे ती सांगतात मी मारला, असंच करतात ना. मग ते असं करायची ती बाई विसरली आणि तशीच निघून गेली. हिला इतका राग आला, एवढ्या मोठ्या माणसांमध्ये मला ही लात मारून गेली. बघतेच म्हणले कार्यक्रम संपू दे, म्हणले बाबाचं प्रवचन संपू दे. हिला गेल्यावर केस जाते, झिंजा जाते, मारतेच म्हणे. तिला गरम होऊन गेली. आता तिचं लक्ष प्रवचनात नाही, तिचं बिघडलं सगळं. तिचा BP वाढला, शुगर वाढला, ती भयानक गरम झाली, आणि कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर ही बाई आता गरम झालेली, ती शोधत होती कुठं गेली ती. तेवढ्यामध्ये जिचा पाय लागला होता का नाही ती दिसली, आणि दिसल्याबरोबर तिच्या लक्षात आलं होतं की हिला पाय लागलाय. ती दिसल्याबरोबर ही म्हणली, आत्याबाई तुम्हाला पाय लागला होता माझा. असं म्हटल्याबरोबर थंडगार झाली ती. व्होल्टेज लगेच आपलं कमी होतं. संकुचित विचाराचे आहोत आपण, खूप कमी विचाराचे आहोत. अरे ज्यांचं उदार मन असतं ना, उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम, जे उदार विचाराचे असतात, श्रीमंत विचाराचे असतात ना, त्यांना लहान थोर सगळे यारे लहान थोर या, सगळे जण या, सगळ्यांना ते बोलवतात. त्यांच्याकडे वर्णभेद नाही, जातीभेद नाही, त्यांच्याकडे ऊच नीच नाही. ऊच नीच काही नेनी भगवंत, काहीच जाणत नाही तो.
आणि मग असा भगवान परमात्मा श्री गोविंद प्रभू बाबा त्या बाईच्या घरी जातात आणि तिनं बघितलं की जे माझ्या लेकराला वाढवत होते, वागवत होते, खेळवत होते, ते लेकरू माझं मेलं. देवाला बघितलं आणि बघितल्याबरोबर तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. देवाने विचारलं, का ग रडतेस तू? दे ना तुझं बाळ, दे मला, दे, मी त्याला खेळवतो. तुला कुठं कामाला जायचं असेल ना पाणी भरायला. तिने डोळे हुंदका आवरला आणि सांगितलं, बाबा ज्या लेकरासोबत तुम्ही खेळत होते ना, ते लेकरू देवाने नेलं. कुठे ठेवलं? कोणीतरी जाऊन सांगितलं, त्या स्मशानामध्ये तिकडे नेऊन टाकले. गोविंद प्रभू जातात आणि राहुळ जातात आणि त्याला असं उकरतात आणि उकरून त्या लेकराला त्या मातीमधून काढतात. नाकात गेलेली माती, कानात गेलेली माती फुकतात आणि सगळं त्याला साफ करतात, स्वच्छ करतात. आई आहे ना ती आई, आईचं प्रेमच काही वेगळं असतं. आईची ममता जी असते ना, ती ममताच खरी खूप महत्वाची आहे. आई घराचं मांगल्य आहे. आई न संपणारी शिदोरी आहे. आई म्हणजे आमचा आधार आहे. आई म्हणजे एक घर असतं. आई न संपणारी शिदोरी असते. आई आहे ना ती. त्या आईनं त्या लेकराला घेतलं आणि घेतल्याबरोबर काय देवाचा स्पर्श म्हणजे परीचा स्पर्श. ते बाळ जिवंत झालं आणि जिवंत झाल्याबरोबर गोविंद प्रभू बाबांची दाढी धरू लागलं, खेळू लागलं गोविंद प्रभू बाबांच्या बरोबर. गोविंद प्रभू बाबा राहुळ आमचे घेऊन जातात. निघाले, जिचं होतं ज्याच्यासाठी ती रडत होती तिच्याकडे निघाले. गावातल्या लोकांनी दरवाजे बंद करायला सुरुवात केली. दरवाजे बंद केले. त्यांना माहित होतं एक कोणाच्या तरी घरी देणार, गोविंद प्रभू बाबा काय सांभाळणार आहेत का? सगळ्यांनी पटापट दरवाजे लावले. ज्या माईचं लेकरू होतं तिने सुद्धा दरवाजा बंद करून घेतला. आता करायचं काय? करायचं काय? मोठा प्रश्न पडला. आणि म्हणून आता विचारात पडलेला हा दयाघन परमात्मा, हा मायेचा पाझर असलेला हा परमात्मा विचार करू लागले की करायचं काय? आता या बाळाचं करायचं काय? आता याला कोणाच्या स्वाधीन घालायचं? हे कसं जग स्वार्थाभोवती फिरणार आहे. हे जग कसं आहे? मोह ममतेसोबत फिरणार आहे. हे जग स्वार्थी आहे. काय करायचं या लेकराचं? तेव्हा एक म्हातारी चालली होती रस्त्यानं. लेकराच्या तोंडात दात नाही, म्हातारीच्या तोंडात दात नाही. म्हातारी 80-85 वर्षाची म्हातारी. गोविंद प्रभू बाबा सांगतात, घेती का या बाळाला? सांभाळती का? ती म्हणली, बाबा तोंडात दात राहिले नाही, सगळ्या झोळ्या झाल्यात, आता काय करू मी? त्या लेकराला दूध कसं पाजणार? आणि आमच्या राहुळांना चमत्कार केला, आमच्या सर्वज्ञांनी चमत्कार केला, आमच्या मायबापानं चमत्कार केला. तिचं स्तन घेतलं आणि या बाळाच्या तोंडामध्ये घातलं आणि चमत्कार झाल्या. अमृताच्या धारा याव्या त्याप्रमाणे दूध येऊ लागलं आणि त्या लेकराला त्या आईनं लहानचं मोठं केलं. बस हे चरित्र घ्या. आणि इकडे सर्वज्ञ श्री कृष्ण महाराजांचं चरित्र घ्या. संदीपनी ऋषींचा मुलगा जो पाण्यामध्ये समुद्रावर आंघोळ करण्यासाठी गेलेला होता, जो पाण्यात समुद्रामध्ये वाहून गेलेला होता, मेलेला होता, त्या मुलाला जिवंत करणारा तो श्री कृष्ण. आणि इथं या लेकराला जिवंत करणारा श्री गोविंद प्रभू बाबा. लक्ष्मींद्र भट्टांना जे भागवत सांगत होते आणि भागवत सांगत असताना इतके भारावून सांगत होते, इतके ते एकत्रित करून टाकायचे माणसांना की माणसं इतके अशी मंत्रमुग्ध होऊन जायचे की ते सांगत होते की अरे वसुदेव निघाला कृष्णाला घेऊन, डोक्यावर कृष्णाला घेतलं आणि निघाला, असं लक्ष्मींद्र भट्ट सांगतायत. आणि पाण्यातून जेव्हा वसुदेव जाऊ लागला तेव्हा पाणी गुडघ्या इतकं, पाणी छाती इतकं, पाणी गुडघ्या इतकं. ऐकणारे माणसांना असं वाटलं की आपण सुद्धा पाण्यात आहोत. सगळी माणसं उठून उभी राहिले, प्रत्येक जण आपापले कपडे वर करायला लागले आणि पाण्यात आपण भिजतो की काय, इतके मंत्रमुग्ध झाले.
प्रसंग सांगून संपल्यानंतर लक्ष्मींद्र भट्ट म्हणाले, वाह काय भक्त आहेत, आज भक्त आहेत पण देव नाही, आज भक्त आहेत पण देव नाही. आणि अशा वेळी भिक्षेला जात असलेले आमचे ज्यांना सर्वज्ञांनी आचारत्व बहाल केलं असे आमच्या आचार्यांनी ऐकलं तर शब्द राहावला नाही. आणि ते सांगितलं, ओ काय म्हणतात तुम्ही, भक्त आहे तरी देव नाही. अरे देव आजही आहे, फक्त भक्त नाहीत, आपण फक्त आहोत, आम्ही भक्तच नाही, आम्ही भक्त नाही. अरे भक्त कुणाला म्हणावं, भक्त कुणाला म्हणावं? जो देवाशिवाय राहू शकत नाही, जो विभक्त होत नाही, तो भक्त. सर्वज्ञ आमचे राहू सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात, भक्त वियोगी नुरे. जो शिल्लक राहत नाही सांगण्यासाठी, जो बोलण्यासाठी शिल्लक राहत नाही, तो भक्त. आम्ही तर देवाशिवाय जिवंत आहोत, किती आमचं दुर्दैव आहे. आचार्य सांगतात, बाबा रे देव आहे, भक्त नाहीत. ते म्हणाले, जर समजा मला तुम्ही देव दाखवला, श्रीकृष्ण दाखवला, तर मी हे सगळं सोडून देईल आणि तुमच्या सोबत येईन, मला दाखवा तो देव. म्हणले चला आताच. निघाले आणि निघाल्यानंतर निघालेले आहेत आणि जात असताना विचार करतात नागदेवाचार्य, मी तर घेऊन चाललो गोविंद प्रभू बाबांना, रावळांना दाखवण्यासाठी, रावळांची प्रवृत्ती कशी काय जाणे. आणि अशा वेळी दुरूनच गोविंद प्रभू बाबांनी, आज सर्वज्ञ होते ना, ईश्वर अवतार होते ना, ओळखलं त्यांनी. आणि त्या भैरव बुरुजावर गोविंद प्रभू बाबा उभे आहेत आणि उभे असल्यावर तिथूनच दाखवलं आमच्या आचार्यांनी, बघा भट्टो, अरे लक्ष्मींद्र भट्टा बघ, ते साक्षात श्रीकृष्ण महाराज, ती बघ सोन्याची द्वारका, ती बघ रुक्मिणी, झक 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 सगळी सोन्याची द्वारका चमकत आहे. आणि असं पाहिल्यानंतर साक्षात कृष्ण परमात्मा हातामध्ये बासरी घेऊन जसा उभा आहे, अशा पद्धतीने लक्ष्मींद्र भट्टांना दिसतात. ते धावत पळत जातात आणि साष्टांग दंडवत घालतात आणि सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू बाबांचे श्रीचरण पकडतात आणि सांगतात, आज मी साक्षात देव पाहिला, देव आहे पण भक्त नाही, असं म्हणतात. आणि वर बघतात तर पुन्हा दाढी लांबलेले गोविंद प्रभू बाबा. आणि म्हणून आमचे जे पंच अवतार आहेत, हे कृष्णाचे अवतार आहेत. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सुद्धा कृष्णाचेच अवतार आहेत. कृष्ण समजला पाहिजे. आज आम्हाला जो लोकांना कृष्ण समजलेला आहे, तो कृष्णच अजून कळालेला नाही. आजच्या लोकांना जो कृष्ण कळालेला आहे, तो फक्त तमाशातला कृष्ण कळालेला आहे. आजच्या लोकांना जो कृष्ण कळालाय, तो फक्त मावशीबाईची थट्टा करणारा, बस गवळणीच्या साड्या ओढणारा, बस मडके फोडणारा, एवढाच कृष्ण तुम्हाला माहिती आहे. म्हणून बाबांनी गीता निवडली, की गीता समजली पाहिजे. आम्हाला तो कृष्ण कळाला पाहिजे, की जो समरांगणावर घाबरलेल्या, भयभीत झालेल्या आणि हातातलं गांडीव धनुष्य ज्याचं थरथर करत आहे, फेकून दिलेलं आहे. वै फतुष्य शरीरे मे रोम हर्षस्य जायते गांडीवम संस्कृते असतात त्वक्चैव परिदयते. आणि थरकाप सुटलेला घाबरलेल्या अर्जुनाला उभा करणारा तो कृष्ण परमात्मा आम्हाला कळाला पाहिजे. आमचे सर्वज्ञ श्री कृष्ण महाराज आम्हाला कळाले पाहिजे. पण बऱ्याच लोकांना बोललेलंच कळत नसतं. आमच्या गावातला नाम्या, काटे बाबा, आमच्या गावातला नाम्या भलता विचित्र, इतका विचित्र, इतका विचित्र, भलताच विचित्र, इतका विचित्र ना, कुठल्याही कार्यक्रमात ते नको जाऊ म्हटलं तरी स्टेजवर आधीच जायचं. आणि नंतर कार्यक्रम झाल्यानंतर जो कार्यक्रमात येणारा जो मेन माणूस असेल ना, त्याचं नाव घेऊन सांगायचं, बस आमदार साहेब ना मला एकट्याला बोलले. काय म्हणायचं, आमदार साहेब आल्या माझ्याशीच बोलले. सगळ्या लोकांना गावात सांगत सुटायचं. सगळे लोक म्हणजे असं, अरे आम्ही तर तुला येडा समजतो, पण तुला साहेब बोलले, मोठे साहेब, आमदार साहेब बोलले, खासदार साहेब बोलले. हा बस आल्याबरोबर मलाच बोलले. एका शहाण्या माणसाने विचारलं, आल्याबरोबर तुलाच बोलले तर काय बोलले? ते म्हणले, ओ चल वय खाली,
ज्यांना कळालं त्यांना बरं झालं, ज्यांना नाही कळालं त्यांना उद्या पाळ घेताना कळलं. आणि म्हणून आम्हाला कळायला पाहिजे कृष्ण, आम्हाला कळायला पाहिजे, आम्हाला कृष्ण समजला पाहिजे. आणि समजला जर नाही ना तर भलती पंचायत होते. आणि म्हणून कळणं अत्यंत गरजेचं आहे, समजणं अत्यंत गरजेचं आहे. बाबांनी आम्हाला बुलढाण्याच्या बाबांनी सांगितलं, अरे शरीर किती महत्वाचं आहे, हे जीवन मनुष्य जन्म किती महत्वाचा आहे, परंतु हा जन्म आम्हाला आम्ही असा वाया घालवतो आहोत. पण कुठं कळतंय आम्हाला. गंमत सांगतो तुम्हाला एक, आमच्या गावातल्या नाम्याची गोष्ट सांगतो. नाम्या इतका विचित्र होता. नाम्या म्हणजे आमचा कीर्तनकार लोकांचा उसना घेतलेला माणूस आहे की नाही. जसे रेडीमेड कपड्याच्या दुकानात जाताना तुम्ही, तर रेडीमेड कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर तुमच्या मापाचा ड्रेस तुम्हाला मिळतो. म्हणजे टेलरने काय तुमचं माप घेऊन शिवला होता का? पण तो मिळतो ना तुम्हाला. पण तो मिळाला म्हणजे तर तुमचं माप घेऊन शिवलेलं ना, तो योगायोग आहे. तसा आम्ही जो दृष्टांत सांगतो किंवा आम्ही जो विनोद सांगतो तो कदाचित कुणाच्या मापात बसला तर असं समजायचं नाही की माझ्यासाठी सांगितला म्हणून. नाम्याला विचित्र. आणि असा हा नाम्या एकदा 5-6 पोरं घेऊन लिंबाकडं तिकडं रेल्वे स्टेशनच्या बाजूला, आमचं भोकर रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक आंब्याचं झाड आहे, तिथं 5-6 पोरं घेऊन खेळत होता. ऐकताय ना तुम्ही सगळे? ते 5-6 पोरं घेऊन खेळत होता. खेळ कोणता होता? आताच्या पोरांना माहित नाही तो खेळ. आताच्या पोरांना मोबाईल शिवाय काही कळतच नाही. आता तर काही काही माणसं पोथीमध्ये सुद्धा मोबाईलच चॅटिंग करत राहतात, फक्त बसलेली इथं आहेत. कहा गए तो काही भी नहीं, क्या लाया तो कुछ भी नाही. फक्त बसले, पोथीत हाजरी आहे, मुंडकं आहे, पण बाकी सगळे मोबाईल मध्येच गुंतलेले आहेत. असा नाम्या इतका विचित्र होता, इतका विचित्र होता. तो 5-6 पोरं घेऊन खेळत होता. काय खेळत होता? ते झाडावर चढायचं, सूर पारंब्याचा खेळ म्हणतात त्याला. आताच्या पोरांना माहित नाही, जुन्या माणसांना सगळ्यांना माहिती. आणि असं तो सूर पारंब्याचा खेळ, वर चढायचं, दुसऱ्याने पळत जाऊन सगळ्यांना धरायचं, असा तो खेळ असतो. आणि नाम्या खेळत होता, पोरं खेळत होते. त्या रस्त्यानं एक म्हातारं चाललं होतं. कळते ना भाषा? म्हातारं चाललं होतं. त्या म्हाताऱ्यानं बघितलं ते पोरं खेळू राहिले, आणि म्हणून ते म्हातारं काय म्हटलं, म्हातारं बी भलतं गुणाचं, ते म्हटलं, ए पोराव, अरे तुमच्या टायमाला मी लहान होतो ना असा, तेव्हा पार या झाडाच्या शेंड्यावर जायचो. नाम्या तो होता ना, म्हणे आजोबा आजोबा आम्हाला चढून दाखवा ना. म्हाताऱ्यानं गुणानं जावं का नाही रेल्वे स्टेशनला. म्हाताऱ्यानं त्याचं ती पिशवी ठेवली, जोडा काढला, काष्टा चांगला बांधला, चढलं ना वर. वर चढलं तर नाम्या म्हणाला, आजोबा आणखी वर जा ना. अजून गेलं म्हाताऱ्यावर, अजून 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 वर जाणार. वर गेला, तिथून म्हणे मुक्ताईनगर दिसायला लागलं, इकडून इकडं करकी दिसायला लागली म्हणले, इकडं ते पिपरी दिसायला लागली म्हटले. पाहायला लागला, तेवढ्यामध्ये फार वर गेलं होतं ना मात्र, 50-60 फूट वर गेलेलं होतं. आता तेवढ्यामध्ये आवाज आला, कारण रेल्वेने त्याला जायचं होतं. आवाज आला रेल्वे स्टेशनवरून, आदिलाबाद कडून पुणेकडे जाणारी पॅसेंजर गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. म्हातारा गडबडला. आता म्हणले, ए पोराव मला खाली घ्या म्हणे पटकन. काय म्हटलं? पोराव पटकन खाली घ्या. आता पटकन खाली घ्या म्हटल्यानंतर त्या पोरांना घेता येईन का त्याला खाली? पोरग म्हणलं, नाम्या म्हणला, आजोबा या फांदीवर पाय ठेवा. म्हातारा म्हणलं, मी कोणत्याच फांदीवर पाय ठेवू शकत नाही, मला खाली घ्या. तोपर्यंत सगळे माणसं गोळा झाले. एक म्हातारा म्हणलं, माया बरोबर शाळेत होतं बरं का हे. एक म्हणलं, माया बरोबर याचं लग्न झालं, माझं लग्न आणि त्याचं लग्न एका दिवशी झालं. सगळ्या गोष्टी करायला लागली. म्हातारा म्हणलं, माझी गाडी जाईल, मला खाली उतरवा. लोक म्हणले, त्या फांदीला धरा, दुसऱ्या फांदीवर पाय द्या. ते म्हणे, मी कोणत्याच फांदीला धरू शकत नाही, कोणत्या फांदीवर पाय ठेवू शकत नाही, मला खाली घ्या. आता कसं घ्यायचं, कसं घ्यायचं? लोक मोठे विचारात पडले, काय करावं काय करावं. तेवढ्यात नाम्या म्हणला, मी घेऊ का? लोक म्हणले, बा घे बा, आता तू घेतो म्हणतो. तर नाम्या गेला पळत पळत, बाजूच्या घरामध्ये गेला, मोठा नाडा आणला. त्याला आमच्या नांदेड जिल्ह्यात धांद म्हणतात. मोठी धांद आणली, मोठा दोर आणल्याबरोबर म्हाताऱ्याच्या वर फेकला. आजोबा धरा. बाकीचे लोक म्हणे, नाम्या करतो का? गप्प बसावं म्हणे, डिस्टर्ब करत जाऊ नका कडा म्हणले तुम्ही. असं मध्ये पच करत जाऊ नका बरं, काम करतो ना म्हणे मी. नाही तर मग तुम्ही घ्या म्हणे त्याला खाली. अरे भाऊ तूच घे, पण कसा घे ना, तुम्ही गप्प बसावं. आजोबा कमरेला बांधा. बांधलं कमरेला, पक्क बांधा, बांधलं पक्क.
दुसरं म्हातार म्हणे नको रे, त्याचं माझं संगत लग्न झालंय रे, आणि त्याचं माझं वय सारखं. तुम्ही घ्या म्हणे मग खाली. तुम्ही चांगल्या कामाला हटकनच लावायची सवय म्हणे तुम्हाला तात्याकडे. तुम्ही येत जाऊ नका बरं माणसामध्ये म्हणे. अरे बाबा तूच घे, पण आज का सारखा म्हणे बाजूला सारखा. आजोबा बांधलं पक्का? हो म्हणे बांधलं. पक्क बांधलं? हो बांधलं. बांधलं म्हणे सारखा म्हणे बाजू सारखा सारखा. तुम्ही तिकडे सारखा पक्क बांधलं ना म्हणे बांधलं. हात सोडून द्या. सोडल्या. याने जसा जोरात हिसका दिला तसं म्हातारं खाली आलं, आणि जसं खाली आलं तसं म्हातारं वर गेलं. वर गेल्यानंतर आता नाम्याची काही लोक बरी ठेवतील का? नाम्याला इतकं ताडण्याचं दिलं, इतकं मारलं, हागूस्तर मारलं, का हागला म्हणून पुन्हा मारलं. काय चुकलं हो? मग मारता एका माणसाने विचारलं, का रे नाम्या तू असं का बरं केलं? तो म्हणला काय करावं म्हणला, मागच्या वर्षी त्या तुकाराम काकाच्या विहिरीमध्ये पोरग पडलं होतं ना म्हणे. हो. मग मीच तर काढलं. हाच नाडा होता म्हणे. असं बांधलं, असं वर काढलं तर पोराला काटा पण मोडला नाही, आणि आता हे मेलं, त्याला मी काय करू? मला सांगा त्या दोराचा काही दोष आहे का? दोराचा दोष नाही. काय झालं? वर्म चुकलं. तुका म्हणे वर्म चुकलं का एकदा का फेरा पडत असतो. आणि म्हणून या मनुष्य देहामध्ये, या मानवाच्या जन्मामध्ये आमच्या सर्वज्ञांनी सांगितलं, अरे ऐशी अनंते जन्मे वाया गेली, अनेक जन्म वाया गेलेले तुझे भल्या माणसा. पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरे शयनम भज गोविंदम. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. किती फेऱ्या करणार आहेस तू? एक जन्म, बस एक जन्म एथ दिजो का, बस एक जन्म इथं दे. आणि म्हणून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जे परिभ्रमण आहे, हे परिभ्रमण इतकं जीवांच्या कल्याणासाठी तर आहेच आहे. आपल्या स्वरूपीचा आनंद या सगळ्या विश्वातील लोकांना वाटण्यासाठी, जीवांना देण्यासाठी, अर्थाते परमेश्वर वाडोवाडी घेऊ साठी अर्थपीडित भक्तांचा शोध घेणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जी नजर आहे, ती नजर अत्यंत महत्वाची आहे. ती नजर आमच्या डोळ्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि म्हणून भगवान श्री चक्रधर स्वामी, तुम्हाला मेहकरची लीला माहिती असेल, जी गोकुळाष्टमी साजरी झालेली लीला माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. त्या लीळेमध्ये मी ती लीला लांबवत नाही, कारण वेळ कमी आहे ना आपल्याकडे. आणि म्हणून त्या लीळेमध्ये तुम्ही बघा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या बोनेबाईंना म्हणतात, बाई आज तुमच्याकडे खूप लवड सवड दिसत असे, खूप गडबड दिसते, खूप घाई दिसते, लई गडबड दिसते कामाची. म्हणे बाबा आज गोकुळाष्टमी ना. ऐकताय ना तुम्ही? लक्ष आहे ना? आज गोकुळाष्टमी ना म्हणे बाबा. मग हे काय केलं म्हणे तुम्ही? हे चिखलाचं सगळं, चिखलाचा सगळं गोकुळ केलेलं आहे. नंद केला, वसुदेव केला, यशोदा केली, सगळे गोपाळ केले, वाडा केला तयार, हे सगळे चिखलाचा कृष्ण तयार केला. तेव्हा म्हणतात, हे काय करतात तुम्ही? करता काय तुम्ही? म्हणे बाबा गोकुळाष्टमी ना. म्हणे हो गोकुळाष्टमी आहे. मग हे काय? म्हणले हा चिखलाचा कृष्ण, हा नंद, हा यशोदा. स्वामी म्हणतात, अरे नंद काही चिखलाचं, यशोदा काही चिखलाची, कृष्ण काही चिखलाचं. बाबा ती साचो का रे माणसे की देवा, ती साक्षात माणसं होती ना. आणि मग तुम्ही हे चिखलाचं का करता? टाकून द्या सगळं. इथे बघा, मला तुम्हाला कृष्ण आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगायचे. मित्रांनो, माय बापांनो ऐका, भगवान श्री चक्रधर स्वामी सांगतात, बाई फेकून द्या सगळं हे. आज रात्री आपण खऱ्या अर्थाची गोकुळाष्टमी साजरी करू. स्वामी काय म्हणतात बघा, आमचे देव, आमचा दयाघन परमात्मा काय म्हणतोय. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात, बाई तुम्ही देवकी बना, हे कृष्ण बनेल. किती सुंदर नजर आहे. देवाला म्हणता आलं असतं, मी नंद होतो तू यशोदा बन, मी वसुदेव होतो तू देवकी बन, असं म्हणता आलं असतं ना देवाला. पण देवानं जे बघितलं
आमच्या सर्वज्ञांनी जे महिलांच्याकडे बघितलं, ती नजर आजच्या तरुणांना देण्याची गरज आहे, आजच्या नवयुवकांना, नव पिढीला देण्याची गरज आहे. ही जर नजर दिल्या गेली तर आमच्या देशातले बलात्कार, आमच्या देशावर होणाऱ्या स्त्रियांवर अन्याय ते केव्हा संपून जातील. आणि म्हणून सर्वसामान्यांना जवळ घेणारे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्या दिवशी साक्षात गोकुळाष्टमी महाराष्ट्रानं साजरी केली. 12 वाजता त्या बोनेबाईंना डोक्याला बांधून घेतलं, जणू तिची आता डिलिव्हरी होणार आहे अशा पद्धतीने बांधून घेतलं. आणि आमचा हा जगन्नाथ, आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इतके लहान झाले, इतके लहान झाले, इतके लहान झाले, ते बोनेबाईच्या मांडीवर गेले, साक्षात कृष्ण झाले. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या निरूपणामध्ये जो कृष्ण सर्वज्ञांनी औसेला सांगितला, माझं औसा एक दृष्टिक्षेप नावाचं पुस्तक आहे बघा, जरूर वाचा, आणलंय मी तुमच्यासाठी सोबत. आणि म्हणून ते औसा एक दृष्टिक्षेपामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी औसेकडे जेव्हा बघतात ना, लई साधी भोळी औसा, खूप भोळी, इतकी भोळी, इतकी भोळी, ती जेव्हा प्रवरा संगमला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या ही कावळ गावला, सर्वज्ञांचं आसन आहे, सर्वज्ञ पट्टी शाळेमध्ये त्या मंदिरामध्ये बसलेले आहेत. आणि कोणीतरी सांगितलं, श्री सांगदेव रावळांच्या का तुम्ही? आणि असं म्हटल्याबरोबर देवाचं नाव ऐकल्याबरोबर जी एक पाय धुतला होता, एक धुवायचा राहिला होता नदीवर, गठुडं बाजूला होतं, डांगरेश नावाचा कुत्रा बाजूला होता, सगळं सोडून पळत निघाली चांगदेव रावळ नाव ऐकल्याबरोबर, कारण नाम आहे वेद तो हाच. आणि अशी ही औसा सर्वज्ञांच्या समोर बसलेली आहे. देवाने सांगितलं, काय बघताय, काय बघताय बाई? ती म्हटली, बाबा जन्माला आल्याचं सार्थक झालं, जन्माला आल्याचं सार्थक झालं. मी परेश शोधत होते गंगा तीराला, परंतु मला साक्षात परेश मिळालेला आहे. आता मला परेशाची गरज नाही. बसली ती देवाला निहाळत बसली. आणि अशा वेळी नाथोबांना स्वामींनी सांगितलं, जा तिची मात्रा, तिचं गठुडं तिथं पडलेलं आहे, कुठं? नदीवर. नाथोबा जातात आणि ते गाठोडं तिचं घेऊन येतात. त्या गाठोड्याच्या सोबत तो राखण बसलेला डांगरेश नावाचा कुत्राही सोबत आलेला आहे. डांगरेशानं माणसं ओळखली होती. जनावराला माणसं ओळखता येतात, माणसांना आज माणूस ओळखता येत नाही. किती दुर्दैव आहे आमचं. गाठोडं आणलं तिचं आणि आणल्यानंतर ते गाठोडं सोडलं. आणि सोडल्यानंतर तुम्हाला ते चरित्र सगळ्यांना माहिती आहे. ते सगळं गाठोडं सोडलं. आता संन्याशाच्या झोळीमध्ये काय निघणार आहे हो? काय निघणार? सगळ्या पोथ्या, पारायण, देणगीचे, पावतीचे, वर्गणीचे, गाठ्या, पुस्तकं, दुसरं काय निघणार? तसं तिच्या गाठोड्यामध्ये काय निघालं? सगळ्या देवता, तांब्या पितळाच्या, तो नागाचा फडा, तो लंगडा कृष्ण, असं हे सगळा पसारा निघाला. सर्वज्ञांनी काय केलं? ते सगळे हातामध्ये घेतले आणि सांगितलं, बाई नायका, हे अवघे पळवी जतू, हे सगळे पाण्यात टाकून द्या. तिनं त्या सगळ्या देवतांच्या त्या प्रतिमांकडे बघितले. त्या सटवाई, लक्ष्मी वगैरे वगैरे असतील त्या सगळ्या तांब्या पितळाच्या. ते म्हणले, अवघे पळवी जतू, सगळ्यांना टाकून द्या. म्हणले, देवा आता मला गरज नाही, आता मला गरज नाही, आता टाकून द्या. टाकून दिले पाण्यामध्ये. नंतर एक लाकडाचा तित्रिया मोहाचा कृष्ण, असा लाकडाचा कृष्ण निघाला. ती मात्र आता बघा, आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये कृष्ण कसा माणसांच्या रक्तामध्ये, कणाकणामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये बसलेला हा कृष्ण आहे. ही म्हणते, देवा अवघे पळवी जतू, पण तो तित्रिया मोहाचा कृष्ण, तो लाकडाचा कृष्ण नका टाकून देऊ. का बरं? देवानं विचारलं, का बरं? तेव्हा ती म्हणते, बाबा मी एकटीच असते ना, आणि रस्त्याने जाताना मला जर वाट चुकली ना, तर मी त्या कृष्णाला समोर ठेवते आणि त्याला हळदी कुंकू वाहते, हात जोडताना विचारते, कृष्णा कोणत्या रस्त्याने जाऊ? आणि मग ती मूर्ती ज्या बाजूला झुकेल ना, त्या रस्त्याने मी जाते. मला वाट सांगतो हा कृष्ण. हा कृष्ण, केवढी श्रद्धा आहे कृष्णावर, केवढं प्रेम आहे लाकडाच्या त्या कृष्णावर. इथं माझा देव तुम्हाला सांगायचा आहे,
इथे माझे सर्वज्ञ तुम्हाला सांगायचे. तेव्हा आमचे सर्वज्ञ काय म्हणाले तिला? तिला सर्वज्ञ म्हणतात, बाई आता हा साचो काळा कृष्ण तुम्हाशी वाट दाखवील. मी साक्षात कृष्ण आहे, मी तुला वाट दाखवीन, मी तुला वाट दाखवील. म्हणून आमच्या आचार्यांनी, मोठ्या बाबांनी गीता निवडली. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गीता सांगितली नाही, पण मराठीच्या सूत्रांमध्ये अवघी गीता भरलेली आहे. एवढंच नव्हे तर स्वामी कृष्ण म्हणून जगले, स्वामी कृष्ण म्हणून जगले, स्वामी कृष्ण म्हणून फिरले, स्वामी कृष्ण म्हणून राहिले. सगळं बोललं कृष्णासारखं आहे, फापट पसारा नाही. नाही तर काही काही माणसं इतका पसारा लावतात ना, इतकं लांब गारानं लावतात. सांगू एक विनोद तुम्हाला. मी एसटीनं प्रवास करत होतो आणि एसटीनं प्रवास करत असताना कनाशीकडे चाललो होतो मी आणि 40 गावून बसलो आणि बसल्यानंतर एसटी मध्ये बसलो. संध्याकाळची कनाशीची लास्टची एसटी बसलो. बसल्यानंतर सगळे माणसं बसलेले होते, एक सीट रिकाम होतं फक्त. कारण आजकाल लोक एसटी मध्ये बसायचं म्हणजे कोणी पिशवी टाकतं, कोणी काय टाकतं, कोणी काय टाकतं, कोणी टोपी, कोणी टावेल, कोणी जे सापडलं ते टाकतं. एका बाईने तर खिडकीतून पोरगच टाकलं. आता माझ्याकडे काही टाकायसारखं नव्हतंच. मी म्हणलं आता आपण काय करावं, म्हणून मी थांबलो. सगळे लोक बसले. संध्याकाळची हाल्टिंग गाडी, शेवटची लास्ट गाडी. काय वास येत होता मस्त त्याच्यामध्ये संध्याकाळी, संत्री मोसंबीचा. कळलं का तुम्हाला? कळलं. हे कळतंय, चरित्र नाही कळायचं आपल्याला, हे कळतं सगळ्याला. आता सगळे माणसं बसलेले, एक सीट रिकाम. मी जवळ जाऊन पाहिलं. आता मी देवाचे आभार मानले. म्हणलं कनाशीच्या बाबा किती छान केलं, म्हणलं तुला माझी काळजी, माझ्यासाठी एक सीट ठेवलंच ना तू रिकाम. पण नंतर मी विचार केला की हेच सीट का रिकाम आहे, बाकी सगळे बसले तरी याचं कोण रिकाम, याच्याजवळ का बसलं नाही. बराच वेळ विचार केला. तोपर्यंत त्यांनी मला बघितलं. जो बसलेला सीटवर होता तो म्हणतो, ए महाराज बस की. दोंडा फेकून मारल्यासारखा बोलला तो. बसलो. बसल्यानंतर लक्षात आलं की हा पूर्ण बॉटल पिलेला आहे 90ची. पण मी म्हणलं आता नाही इलाज आहे, आपल्याला 18-20 किलोमीटर जाणं भाग आहे, आता इलाज नाही. धडधड धडधड करू लागला, माझा बीपी वाढल्यासारखा झाला. म्हणले महाराज कुठं चालले? म्हणलं कनाशीला. कनाशीला चालले? म्हणलं हो. तिथं सप्ताह चालू आहे ना? म्हणलं हो ना बाबा. आणि मग तिथं सप्त्यामध्ये वर्गणी झाली ना गावामध्ये? म्हणलं हो ना. मग त्या कार्यक्रमात सप्त्यामध्ये मी पण पट्टी दिलेली आहे, मी पण वर्गणी दिलेली आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. तुमच्यासारखी माणसं कुठे मिळणार म्हणलं जगामध्ये. आता मला गरज होती ना त्याच्याजवळ गुपचूप जायची. कुठे भांडण करता, कुठे डोकं लावता. म्हणून मी त्याला म्हणलं, वाह तुमच्यासारखे माणसं आजकाल जगामध्ये नाही भेटत हो. म्हणलं खूप चांगले माणसं तुम्ही. म्हणे महाराज त्या कार्यक्रमात मी पट्टी दिली, वर्गणी दिली की नाही? म्हणलं हो ना बाबा, बस झालं ना आता. नाही मी दिली का नाही? म्हणलं हो बाबा दिली रे, पण आता बस की. नाही मी वर्गणी दिली का नाही? म्हणलं हो दिली. मग त्या वर्गणीमध्ये, त्या सप्त्यामध्ये माझा हिस्सा आहे की नाही? म्हणलं आहे. तुम्ही कशाला चालले? म्हणलं कीर्तनाला. मग तिथं तुमचं कीर्तन आहे का नाही? म्हणलं हो. मग त्या सप्त्यामध्ये माझा हिस्सा आहे की नाही? म्हणलं आहे ना. मग माझा हिस्सा जर सप्त्यामध्ये, तर माझ्या वाट्याचं कीर्तन मला आताच करून दाखवा म्हणे. कळतच नाही आम्हाला. आता कसं कीर्तन करून दाखवा त्याला, नाही की नाही? आणि म्हणून आम्ही फक्त देवावर प्रेम करतो असं म्हणतो, पण आमचं प्रेमच नाही. नरविलाप स्तोत्रामध्ये भास्कर भट्ट, बोरीकर देवासाठी वेडे होतात, पिसे होतात, देवासोबत भांडण करतात. देवा तू आई आहेस ना. इतकं सुंदर लिहिलंय आचार्य शिव मोठे बाबांनी. नरविलाप स्तोत्राची भाष्य करत असताना इतक्या सुंदर पद्धतीने बाबांनी ते उकलून दाखवलं आम्हाला. कळत नाही संस्कृतचं, पण मी जेव्हा त्या कॅम्प्युटरवर ते डीटीपी तयार करत होतो ना, तेव्हा एक एक श्लोक असा पुन्हा 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 चघळावा असा गोड श्लोक आहे. आणि म्हणून त्या ग्रंथामध्ये भास्कर भट्ट बोरीकरांनी जे विलाप मांडलेला आहे, हा विलाप नागदेवाचार्यांचा आहे. जे नागदेवाचार्य देवासाठी वेडे झाले होते, पिसे झाले होते, जे महादायशीच्या महादंबेच्या पाठीवर बसून भानखिडीच्या डोंगरातून जेव्हा निघाले असतील ना, आठवणा तो थोडा प्रसंग, जेव्हा ते देवासाठी वेडे झालेले असतील, कसा असेल तो प्रसंग. त्या माऊलीची
धोंगडी ओढली असेल त्या झाडांनी, सांगितलं असेल नको नेऊ का, हा आचार्य आमचा आहे, आमच्यासाठी आहे, आमच्या वनात तो आमच्या जवळ राहतोय. केवढं प्रेम आहे मंडळी. आम्ही प्रेमच करत नाही हो देवावर. आमचं प्रेम कसं नाटकी प्रेम आहे. आम्ही देवाशी करतो ना तो सगळा सौदाच आम्ही करत असतो. सौदेबाजीची आमची भक्ती आहे. आणि म्हणून आमचे आचार्य म्हणतात की बस तुम्ही तनु मनु जीवे, बस आयुष्य हेच रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पोनिया लुटी आनंदाची करावी. बस आयुष्य सगळं तन मन बाबा संपवायचं. आणि म्हणून तन मन धन संपूर्ण समर्पण परमेश्वराकडे समर्पण करायचं. आणि ही समर्पणाची वृत्ती आमच्याकडे असली पाहिजे. समर्पणाचा भाव आमच्यामध्ये असला पाहिजे. जो भास्कर भट्ट बोरीकरांनी नरविलाप स्तोत्रामध्ये वर्णन केलेला आहे, खूप गोड ग्रंथ आहे. तो गोड ग्रंथ बाबांनी प्रकाशित केलेला आहे. तो ग्रंथ प्रत्येकाच्या घरी असावा. आम्हाला फक्त आरत्याचेच पुस्तकं माहिती आहेत, आम्हाला फक्त पारायणाचेच पुस्तकं माहिती आहेत. आम्हाला साहित्य वाचता आलं पाहिजे. आणि हे साहित्य महानुभाव पंथाचं साहित्य प्रत्येकाच्या घरामध्ये असावं. मायबाप हो, तुमच्यासाठी मी 3 पुस्तकं लिहिली आहेत. एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे माझी देवपूजा. आपल्या घरामध्ये जी मुलं असतात, या मुलांना देवपूजा कशी करावी, दंडवत कसे घालावे, ह्या सगळ्या गोष्टी, पारायण कोणतं करावं, कसं करावं, केव्हा करावं, या सगळ्या गोष्टी तर माहिती आहेतच. पण याच्याही पलीकडे एक जाऊन सांगू, एक माहिती त्याच्यामध्ये आहे की जर एखाद्या गावामध्ये उपदेशी मेला तर तिथं विधी करण्यासाठी भिक्षुक नसतो. मग गावातले माणसं म्हणतात आडवं खोदा नाही तर उभं खोदा. एक म्हणतो बसून ठेवा, एक म्हणतो झोपून ठेवा. मग नेमकी विधी कशी करायची हा सुद्धा विधी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. दशक्रिया विधी सुद्धा लिहिलेला आहे. आणि त्याचबरोबर दुसरं एक पुस्तक आणलेलं आहे मी, औसा एक दृष्टिक्षेप. माझ्या लेखणीतून ते उतारलेलं अतिशय गोड असलेलं पुस्तक आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सानिध्यात असलेली औसा. गोविंद प्रभू बाबांनी तिचा कानवला खाल्ल्याशिवाय जेवण करू नये अशी ती गोड. रुसली तर आमच्या देवानं म्हणावं खेळी जेल नाही का, मी तुझ्यासोबत खेळतो असे म्हणणारे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. जी औसा, ज्या औसेपुढे आमच्या माईभट्टाने साष्टांग दंडवत घालावा, एवढ्या महान पात्रतेची औसा मी माझ्या लेखणीतून लिहिली आहे. ती पुस्तकं इथं आलेली आहेत. आणि दोन्ही पुस्तकांची मिळून किंमत 100 रुपये आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी व्याख्यानानंतर घेऊ शकता. आपण मला ऐकून घेतलं, बोलता बोलता काही चुकलं असेल तर माफी मागतो. आचार्य प्रवर श्री मोठे बाबा, या संपूर्ण ज्ञानयज्ञाचे प्रवाचक श्री मोठे बाबा यांनी प्रसन्नतापूर्वक मला आदेश केला आणि मी तुमच्या समोर बोललो. जे चुकलं असेल ते माफ करा आणि जे बरं वाटलं असेल ते गाठी बांधून घ्या आणि आपल्या चिंतनामध्ये तो देव आठवावा, एवढंच बोलून इथेच थांबतो. संयोजकांनी, सूत्रसंचालकांनी आणि सर्व माझ्या आदरणीय गुरुजनांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून रजा घेतो. दंडवत हो.